हिंगनघाट में नगराध्यक्ष पद के उम्मीदवार के पहले चरण के प्रचार की शुरुआत हो चुकी है। इसी सिलसिले में शहर के नागरिकों से इनबीसीएन न्यूज की टीम ने संवाद साधा। नागरिकों के बीच जाकर नगराध्यक्ष उम्मीदवार को लेकर उनकी राय, आगामी चुनाव को लेकर उनकी उम्मीदें और स्थानीय मुद्दों पर उनकी प्रतिक्रिया जानने का प्रयत्न किया गया। नागरिकों ने खुलकर अपनी बात कही। मतदाताओं में चुनाव को लेकर उत्साह देखने को मिल रहा है। चुनाव को लेकर नागरिकों की क्या प्रतिक्रिया है, आइए जानते हैं। हिंगणघाटच्या नंदोरी चौकात आलो होतो। हिंगणघाटचा जो नगरपालिकेचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात आलाय। आपल्याशी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करू। दादा, तुम्हाला काय वाटते हिंगणघाटच्या नगराध्यक्षाचं नेतृत्व कोणी करावं, काय वाटतं तुम्हाला? शिक्षित आहे त्यानंच करायला पाहिजे। कोणी करायला पाहिजे? आता काही सांगू नाही शकत, जो येईल तो आपलाच। काही अंदाज हिंगणघाटचा माहोल काय म्हणते? आम्ही ड्युटीवाले, आम्हाला कुठं अंदाज नाही। काय म्हणतात आता, काय म्हणतात हिंगणघाटचा नगराध्यक्षाचा उमेदवार कोण व्हावा असं वाटतं तुम्हाला? त्यांना विचारा बा, मला काय म्हणतात आता हिंगणघाटचा नगराध्यक्ष कोण नाही बा, आपल्याला नाही माहित काय साऊथ इंडिया बाजार आहे, आपल्याला माहित नाही त्यातलं। मी तर ना तुम्ही खेड्यावर राहतो। काय म्हणतात आज तुमचं काय म्हणतात? नगराध्यक्ष कोण बनलं पाहिजे असं वाटतं? हिंगणघाटचं नेतृत्व कोण करायला पाहिजे? आपण ते काय सांगावं, तुम्ही मतदाता नाही का? आता पब्लिकच्या हातचा प्रश्न आहे तो। मतदाता आहे, तुमचे मतमूल्य आहे. मग आहे ना, आता असा आहे सध्या निवडणूक होतात आहे, प्रचार होतात आहे म्हटलं। कोण जबरदस्त वाटते? हे मी नाही सांगू शकत बा। मी वर्कर आहे गाडीत, आता काय चर्चा होती? काय नाही, चर्चा अशी काहीच नाही आमची, काय चर्चा नाही तशी काहीच नाही बा। नाही त्या नंदोरी चौकात आलं, फळ विक्रेता ताई आहे, तिचे संवाद साधूया। ताई, मला सांगा, हिंगणघाटच्या नगरपालिका निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात आली आहे। हिंगणघाटला प्रमुख पक्षाकडून असे 10 उमेदवार उभे आहेत। तर प्रमुख पक्षाचे 4 उमेदवार आहेत। तुतारी आहे, घडी आहे, मशाल आहे, तर बीजेपी आहे। काय अंदाज आहे? कमळ। का बरं कमळ ताई? कमळने जास्त चांगले काम केलेले आहे। चांगले कामं केले। काय हिंगणघाटमध्ये कुठले कामं झाले आपण? नाल्याचे झाले, रोडचे झाले, चांगले काम झाले। चांगले काम। आणखी आपण दुसऱ्या ताईशी जे आहे संवाद साधूया, तिचं काय म्हणणं आहे। आपण हिंगणघाटच्या नंदोरी चौकात आलो होतो। फळ विक्रेता ताई आहे, तिच्याशी आपण संवाद साधूया। ताई, हिंगणघाटला नगरपालिकेच्या निवडणुकी सुरू झाल्या आहे। राष्ट्रवादीची घडी आहे, तुतारी आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची, तर सिलेंडर हे मशाल आहे आणि कमळ आहे। तुम्हाला काय वाटते, कुठला उमेदवार निवडून आला पाहिजे? कोणत्या महिलेनं जे नेतृत्व करून, महिला आहे, कोणत्या महिलेने नेतृत्व केलं पाहिजे आपल्या हिंगणघाटचं? तुतारीला। का बरं तुतारी? म्हणते बा लोक तुतारी पाहू, आता काय आता घरची समीक्षा, घरवाले जिथे म्हणून तिथे घरवाले। तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहे। हो, नाही ते तर तसं कमळाला, पण काही कमळाला आहे आमचं। कमळाला आहे? का बरं कमळाला? लाडक्या बहिणीचे आहे, लाडक्या बहिणीचे पैसे टाकते म्हणून। लाडक्या बहिणीचे ताईचं म्हणणं आहे का लाडक्या बहिणीचे पैसे दिले देवाभावाने, त्याच्यामुळे आमचं मतदान जे आहे कमळ, पहिले तुतारी म्हणतो त्यात आता कमळ। आणखी एका ताईशी संवाद। ताई, मला सांगा, हिंगणघाटची नगरपालिकाची निवडणूक जवळ आली, हिंगणघाटचा नगराध्यक्ष कोण व्हा? तुतारीचा व्हा, कमळचा व्हा का मशालचा व्हा? आपल्याबरोबर ताई आहे। ताई, मला सांगा, कुठला उमेदवार जो आहे निवडून येतो वाटते? काय शक्यता आहे? तुम्ही फळ विक्रेता आहे, अनेक जे माहोल आहे हिंगणघाटचा, काय म्हणते? कमळच आहे। का बरं कमळ? कमळ म्हणजे आता कमळ मग लाडक्या बहिणीला पैसे देते, तर मग बाया बाबा त्याला कमळाला देतील। कमळाले। ताई, मला सांगा, आपण फळ विक्रेता आहे, अनेक ग्राहक येतात, काय चर्चा सुरू आहे हिंगणघाटच्या? काय बोलते ग्राहकाचं, काय म्हणणं आहे? नाही बोलत, कुठला उमेदवार जो निवडून आला पाहिजे असे काय चर्चा होतो, काय म्हणते? कमळच म्हणते। कमळच म्हणते। आणखी काही नागरिकांशी आपण संवाद साधू। हिंगणघाटच्या नंदोरी चौकात आलो होतो। या ठिकाणी आपण जे फळ विक्रेत्या ताई होत्या, त्यांच्याशी संवाद साधल्या। देवाभाऊच्या लाडक्या बहिणी होत्या, त्यांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येत आहे, त्याच्यामुळे आम्ही बीजेपीकडे जे मतदान करणं असं त्यांचं म्हणणं आहे। हिंगणघाटच्या नंदोरी चौकात आलो होतो। हिंगणघाटच्या नगरपालिकेची रणधुमाळी दुसऱ्या टप्प्यात आली आहे। प्रचार जो आहे जोरात उमेदवाराचा सुरू आहे। आपण जे दुकानदार आहेत त्यांच्याशी बातचीत करू, त्यांचं म्हणणं। मला सांगा, प्रमुख 10 उमेदवार जे नगराध्यक्षासाठी उभे आहेत, तर 4 प्रमुख पक्षाचे उमेदवार आहेत। तुम्हाला काय वाटते, कोणता उमेदवार जो हिंगणघाटचं नेतृत्व करावं असं वाटते? सध्या तर असं काहीच नाही आमचं। आता जो निवडून येईल तो हे करा ना, नेतृत्व कोणता पक्ष निवडून येते आता सध्या काहीच दिसून नाही राहिला।
काय तरी तुम्ही दुकानदार आहे, आता हिंगणघाटचा माहोल काय आहे? तुमच्याकडे ग्राहक येतात, त्यांचं काय म्हणणं आहे? काय काय काहीच नाही सध्या. म्हणजे तिरंगी लढत म्हणत आहे. तिरंगी लढत कोण कोण आहे? तिरंगी लढत म्हणजे शुभांगी डोंगरे आहेत, शुभांगी डोंगरे आहे, मशाल आहे, मशाल आहे आणि तर कमळ आहे, कमळ आहे. डॉक्टर नैनाथ हो, कोळकर. काय वाटतं? तिघामध्ये वाटतंय. तिघांमध्ये फाईट होईल. कोण कोण बाजी मारणार असं वाटतं तुम्हाला? सध्या काही सांगता नाही येत. सध्या काही सांगता नाही. दादाचं म्हणणं आहे का सध्या काही सांगता नाही. आपल्याकडे दुसरे दादा आहे. मला सांगा, हिंगणघाट आपण जे ब्रेड व्यावसायिक आहे, अनेक दुकानात घुमत असतात, काय हिंगणघाटचा माहोल काय आहे, काय म्हणतात? आपलं तरी म्हणणं आहे सत्ताधारी जो बोला बोला राज्यात केंद्रात ज्याची सरकार आहे ते यायला पाहिजे, कारण त्यानंच विकास होऊ शकते. दुसरं विरोधी पक्ष आणून त्याने काही उपयोग होणार नाही होणार. म्हणजे सत्तेत आता कमळ आहे इथं मग. हो ना, कमळच होईल ना. अरे पण दुसरा विरोधी पक्ष देऊन उपयोग काय होणार आहे? विकास जर चालू आहे, विकासात विकास व्हायला पाहिजे ना. विकास होणार. हो, जे नैनाथ कुळस्कर आहे, तो डोंगरे आहे, डोबे आहे, फाईट कोण येणार आहे आपण सांगू नाही शकत, पण 3 पैकी होईनच कोणाचा. अनेक दुकानं जे व्यवसायिक प्रत्येक जण आता वेगवेगळं सांगते. काय काय माहोल काय आहे? कोणी नीता धोबे सांगते, तर कोणी शुभांगी डोंगरे सांगते, कोणी नैना तुळसकर सांगते. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहे. कुणाच फाईट होईल असं वाटतं तुम्हाला? रंगत कोणाच होईल फाईट? फाईट आता तिहेरीच होईल. शुभांगी डोंगरे आहे, नीता धोबे आहे आणि हे आहे तुळसकर. दादाचं म्हणणं आहे का हिंगणघाटात तिहेरी फाईटचे जे आहे, काय म्हणता? कुठं राहतात दादा? हिंगणघाटला. काय म्हणता? हिंगणघाटची नगरपालिकेची निवडणूक लागली, नगराध्यक्ष उमेदवार कोण ठरू शकते असं वाटतं? कमळचं आहे ना तुळसकर, त्यांचं माप चांगलं वाटलं. तिहेरी फाईट होऊ शकते. तिहेरी होईल, दुहेरी होईल? नाही, तिहेरी होईल. तिहेरी फाईट होऊ शकते. कमळचं माप चांगलं राहील. हो, कमळचं चांगलं माप राहील. काय विकास व्हायला पाहिजे होता गावात, झाला नाही? नाही, ते आमदाराच्या याच्यामुळे होऊ शकते. आमदार आहे ना त्यांच्या पाठीशी, म्हणून त्याच्यामुळे नाही का होऊ शकते. कमळाची वाईट कोणाबरोबर होईल मग? तिहेरी लढत आहे तर धोबे संघ होऊ शकते. धोबे सोबत होईल. हो हो. आणखी काय दादा आहे त्याच्याशी? दादा मला सांगा, कुठं राहता, काय नाव आहे? इथं निवडणूक अशा प्रकारे आहे, कार्यक्रम सगळे नगरसेवक आणि सगळे नगराध्यक्षासाठी सगळे आहेत, पण त्याच्यामध्ये बहुजन समाज पार्टीचा हत्ती सुद्धा आहे. आणि हत्ती सुद्धा हे आपली घुसंडी कुठेतरी मारत आहे. आणि त्याच्यानंतर बाकी इतरही पक्ष आहेत. जसं सांगता येत नाही का, कारण का विकासाच्या ह्याच्यामध्ये म्हटल्याच्या नंतर स्थानिक आमदार इथे आमदार साहेब असल्याच्या नंतर त्याचा तर लोकांना हे घेणारच आहेत विकासाच्या मागे. अनेक लोकांचं म्हणणं आहे का स्थानिक आमदार आहेत, वरती सत्ता आहे, खालती सत्ता आहे, त्याच्यामुळे विकास जर हिंगणघाटचा करायचा आहे तर म्हणजे कमळ आलं पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. हे इथपर्यंत त्यांचं बरोबर. विकास खालचा, पण विकासासाठी विरोधी वाल्याची आवश्यकता आहे ना साहेब. विकासावाल्याच्या सोबत विरोधी वाल्याची आवश्यकता आहे. काही नाही काही मी असं म्हणू शकत नाही की बा तेच नाही किंवा हे नाही, कारण विकासाच्या मागे तर पब्लिक राहणारच आहे. याच्यावर काही ना आपण तर असं हे करू शकत नाही. दादाचं म्हणणं आहे तिरंगी फाईट होईल, तुमचं काय म्हणणं आहे? होऊ शकते तिरंगी होईल, दुरंगी फाईट होईल. फाईट तर तशी तिरंगी फाईट तशी होणारच आहे. होणार आहे. हो, तिरंगी फाईट. आपण हिंगणघाटच्या नंदोरी चौकात आलो होतो. आणखी काही नागरिकांशी संवाद साधू हिंगणघाटच्या नगर परिषदच्या सार्वत्रिक 2025च्या निवडणुकीबद्दल. नगराध्यक्ष हिंगणघाटचा कोण होणार, आणखी काही नागरिकांशी याच ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत. हिंगणघाटच्या नंदोरी चौकात आपल्यावर सेवानिवृत्त नगर परिषदचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी बातचीत करू. त्यांचं काय म्हणता? हिंगणघाटच्या नगर परिषद निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्यात प्रचार सुरू आहे. हिंगणघाटचा नगराध्यक्ष कोण म्हणून काय वाटतं? हिंगणघाटचा नगराध्यक्ष सर्वसाधारणपणे योग्य उमेदवार बनावला पाहिजे. कोणता योग्य उमेदवार? तुतारी आहे, घडी आहे, मशाल आहे, तर कमळ आहे, की 4 उमेदवार प्रमुख उमेदवार जे आहे रिंगणात आहे. म्हणजे आताच्या एकूण 10 उमेदवारापैकी तुतारीचं बनावलं पाहिजे. का बरं तुतारीचा बनावला पाहिजे? कारण त्या 3 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत आणि सुशिक्षित आहेत, समजून घेतात ते. या मॅडम पण डॉक्टर आहे, डॉक्टरेट आहे, PhD केली आहे, त्या पण सुशिक्षित आहे. आहे ना, बरोबर आहे. त्या पण आहे ना, त्या पण रेस मध्ये आहे. कुणाकुणाची लढत होईल असं वाटते तुम्हाला हिंगणघाटात? तिघांमध्ये लढत होईल. कुणाकुणामध्ये? शुभांगीताई डोंगरे, नैना तुळसकर आणि नीता धोबे. हिंगणघाट परिसरातला माहोल काय आहे? काय मतदाता काय म्हणतात? मतदाताची पहिली पसंती आहे शुभांगीताई डोंगरे, दुसरी आहे तुळसकर. म्हणजे तुळसकर आणि तुतारी मध्ये फाईट होईल असं म्हणलं? हा,
काय हिंगणघाटात काय व्हायला पाहिजे जे राहून गेलं हिंगणघाटच्या 9 वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्षाला? सर्वात जास्त हिंगणघाटची वाईट परिस्थिती आहे की प्रत्येक रोडवर अतिक्रमण जास्त आहे आणि ते अतिक्रमण हटलं पाहिजे. जिथे जसं आता आपला हा नंदुरी चौक आहे, इथे भाजी बाजार जो आहे, जिथे कुठं नगरपालिका विकास आराखड्यामध्ये भाजी मार्केटसाठी जागा रिझर्व असेल तिथं हा भाजी मार्केट तिथं हलवायला पाहिजे, म्हणजे त्यांना रोजगार मिळेल आणि इथे ज्या वाहतुकीची अडचण आहे ती सुरळीत होईल, जेणेकरून लोकांना जाण्या येण्याला त्रास होणार नाही, म्हणजे जीवितहानी सुद्धा वाचू शकते. इथे एसटीचे ड्रायव्हर जे आहेत त्यांना विचारा तुम्ही गाडी कशा पद्धतीने चालवतात म्हणून. मला सांगा शहराच्या हिशोबाने जे हिंगणघाटला व्हायला पाहिजे जे झालंच नाही असं काय वाटतं? नाही, सर्वात जास्त अतिक्रमणाचा विषय जास्त आहे गावामध्ये. बेरोजगारी समस्या, बेरोजगारी समस्या तर आहेच ना. स्वच्छतेबद्दल काय बोलणार? त्याच्याबद्दल काय, आता इथे फॅक्टरी वगैरे बनायला पाहिजे पण बनत नाही. स्वच्छतेबद्दल काय बोलणार? स्वच्छतेबद्दल काय बोलणार? स्वच्छतेबद्दल तर ठीक आहे, थोडंफार ठीक आहे. अनेक लोकांची आम्ही जे माहिती घेतली त्याचं म्हणणं आहे स्वच्छता हिंगणघाटात नाही होत असं काही त्यांना स्वच्छता होतात, परंतु कसं माहितीये का, राबवून घेणारी जर समजा चांगले लोक असले तर सगळं होते. जसं TN शेषन साहेबांनी दाखवून दिलं की कुणाचं घर कसं रंगवता येत नाही म्हणून, त्या पद्धतीचं आहे ते. म्हणजे कायदा राबवणारे लोक पाहिजे, जे नगरपालिकेमार्फत कायदा राबवणारे असं नेतृत्व आलं पाहिजे. हा, असं म्हणाल. एकूणच आपण हिंगणघाटचे जे निवृत्त कर्मचारी होते त्यांच्याशी आपण बातचीत, आणखी काय दादा त्यांच्याशी बातचीत करू. हा हिंगणघाटचा कोण नगराध्यक्ष कोण बनला पाहिजे, कोणी नेतृत्व केलं पाहिजे? नीता धोबे. का बरं नीता धोबे? ते 4 वेळा आलेली आहे नगरसेवक आणि कामं चांगली आहेत त्यांची. कुठले कामं हिंगणघाटात झाले असं वाटते? नाही झाले. हिंगणघाटात नाले आहे, रोड आहे, कामं झाली का नाही? वाहची आहे, अधुरी आहे. अजून कोणते प्रश्न हिंगणघाटात राहून गेले असं वाटते? हिंगणघाटात 2-4 कंपन्या आल्या पाहिजे, मेडिकल कॉलेज आलं पाहिजे, मेडिकल कॉलेज तर गेलेच आपला, पॉलिटेक्निक कॉलेज आलं पाहिजे, शैक्षणिक माध्यम सुरू झाले पाहिजे. हा, बेरोजगारी आहे ते दूर झालं पाहिजे. कोणत्या उमेदवाराला टक्कर होईल? नीता धोबे आणि नैना तुळसकर. एकूणच दादानं आपलं मत सांगितलं का हिंगणघाटात बेरोजगारी आहे, स्वच्छता आहे, हे मोठे मुद्दे सुटून गेले आहे. आणखी काही आपण नागरिकांशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं?